न्यूज फॉरवर्ड चैनल में मैं शेख साबिर आपका स्वागत करता हूं। आज की सबसे बड़ी खबर, उस घटना के बाद जाफराबाद तालुका के लोगों में फूटा गुस्सा। देखिए न्यूज फॉरवर्ड की पूरी रिपोर्ट। बदलापुर में 4 साल की मासूम बच्ची पर हुए अमानुष अत्याचार के विरोध में जाफराबाद शहर में निषेध व्यक्त किया गया। वी वांट जस्टिस, न्याय दो, न्याय दो, आरोपी को फांसी दो के नारों के साथ निषेध किया गया। इस मौके पर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के तालुका अध्यक्ष रामधन पाटिल कड़ंबे, जाफराबाद नगर पंचायत के नगर अध्यक्ष डॉक्टर सुरेखा लहाने, कांग्रेस तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे, शिवसेना तालुका प्रमुख कुंडलिक मुठ्ठे और अन्य मौजूद थे। देखिए न्यूज फॉरवर्ड की पूरी रिपोर्ट। एक सुन्न करणारी घटना या देशात उघडकीस आली। 3 वर्षाची चिमुरडी जी की आदर्श हायस्कूल बदलापूर या ठिकाणी शाळेमध्ये जाते, त्या ठिकाणी 10 दिवसापूर्वी तिच्यावर लैंगिक अत्याचार त्या ठिकाणी करण्यात आले। 10 दिवसाच्या पासून ज्या मुलीनं तिच्या आईला सांगितलं की मला तू करण्याच्या जागी करतोय, त्यानंतर तिला दवाखान्यात नेण्यात आलं आणि दवाखान्यात नेल्याच्या नंतर सर्व प्रकार उघडकीस आला। त्या मुलीसोबत एका नराधमानं त्या ठिकाणी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आणि लैंगिक अत्याचार तिच्याबरोबर अजून एका मुलीवर केले। 12 तासापासून त्यांनी शाळेला माहिती दिली, शाळेच्या प्रशासनाला माहिती दिली, परंतु शाळेच्या प्रशासनानं पोलिसांकडून हे प्रकरण झडपण्याचा प्रयत्न केला। 15 घंट्यापासून साधी तक्रार घ्यायला सुद्धा पोलीस प्रशासन त्या ठिकाणी तयार नव्हतं। एकीकडे महाराष्ट्र सरकार लाडक्या बहीण योजना राबवते, लाडक्या बहिणीला ज्या ठिकाणी महिन्याला पैसे द्यायचे म्हणते, अहो लाडक्या बहिणीला पैसे देण्यापेक्षा लाडक्या बहिणीला सुरक्षा द्या आधी। आज आमची बहीण या ठिकाणी सुरक्षित, त्याची दखल घेत नाही। या ठिकाणी जनतेचा उद्रेक झाला। बदलापूरमध्ये लोकांनी रेल्वे रस्ता रोको केला, रेल रोको केला आणि मात्र सर्व समाज माध्यमांनी याची दखल घेतली। आणि काल दिवसभर आपण पाहत होता की टीव्हीवर फक्त बदलापूरच होतं। मित्रांनो, ही राजकारण करण्याची वेळ नाही, परंतु ज्या राज्यामध्ये कायद्याचं राज्य आपण म्हणतो, परंतु या देशाचा अतिशय या राज्याचा भ्रष्ट असा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस याच्या या राज्यामध्ये कशा पद्धतीने स्त्रियांवर, कशा पद्धतीने मुलीवर अत्याचार होत आहे हे आपण आपल्या उघड्या डोळ्याने बघतोय। काल बदलापूरची घटना उघडकीस आली, पण त्याचबरोबर त्यानंतर ताबडतोब पुण्याची सुद्धा घटना उघडकीस आली। पुण्याची घटना उघडकीस आली, लगेच विदर्भातील अकोल्याची घटना उघडकीस आली। एका आश्रमशाळेतील 6 विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी लैंगिक छळ एका व्यक्तीने केलेला आहे। अशा अनेक घटना आता महाराष्ट्रामध्ये उजेडात येणार आहे। अनेक मुली ज्या ठिकाणी लज्जेपायी म्हणा, इब्रतीपायी म्हणा, समाज माध्यमापुढे जात नाही, पोलिसांकडे तक्रार करत नाही आणि हे पोलीस फक्त आणि फक्त हप्ते घेण्याचं काम करतात। आया बहिणीच्या इज्जतीचं या पोलिसाला काही राहिलं नाही। आया बहिणीची इज्जत मुद्द्यावर पडली काय, राहिली काय, याचं या पोलीस प्रशासनाला काही घेणं देणं राहिलेलं नाही। मित्रांनो, देशामध्ये आपण पाहतोय की पश्चिम बंगालमध्ये सुद्धा कोलकाता या ठिकाणी एक पीजीची विद्यार्थिनी मेडिकलची त्या ठिकाणी रात्रीची ड्युटी करत असताना तिच्यावर सुद्धा फार मोठा अत्याचार त्या ठिकाणी झाला। जवळपास 15 ते 20 लोकांनी तिच्यावर बलात्कार केला। बलात्कार केल्याच्या नंतर तिचे सर्व हाडं मोडले, तिच्या तोंडामध्ये काय गोष्टीचे कोंबलं, तिचे छातीचे पातळीचे हाडं मोडले आणि तिची क्रूरपणे हत्या केली। मित्रांनो, या देशामध्ये स्त्रिया सुरक्षित आहेत का, हा माझा या ठिकाणी देशाच्या पंतप्रधानाला प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला प्रश्न आहे। ज्या पद्धतीने आमची महाराष्ट्राची अभया आम्हाला प्रिय आहे, त्याच पद्धतीने आम्हाला पश्चिम बंगालची अभया सुद्धा तेवढीच प्रिय आहे आणि तिची इज्जत सुद्धा तेवढीच महत्वाची आहे। आणि स्त्रीला कोणती जात नसते, स्त्रीला कोणता धर्म नसतो, ती कोणत्याही जातीची असो, कोणत्याही धर्माची असो, स्त्री ही स्त्री असते, ती आपली माता असते, ती आपली पत्नी असते किंवा ती आपली मुलगी असते। म्हणून या ठिकाणी जाफराबाद तालुका महाविकास आघाडीच्या वतीनं
या बदलापूरच्या घटनेचा, अकोल्याच्या घटनेचा, पुण्याच्या घटनेचा आणि कोलकाता येथील क्रूर घटनेचा मी तीव्र शब्दात या ठिकाणी निषेध व्यक्त करतो। आणि जर या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना थोडी जरी लाज असेल, थोडी जरी त्यांच्याकडे संवेदनशीलपणा असेल तर त्यांनी तात्काळ या ठिकाणी राजीनामा दिला पाहिजे आणि त्यांनी दाखवून दिलं पाहिजे की सरकार संवेदनशील आहे। परंतु हे सरकार गेंड्याच्या कातडीचं आहे, हे राजीनामा देणार नाही। उलट काल गिरीश महाजन ज्या आंदोलनकर्त्याला भेटायला गेले आणि त्याने सांगितलं की या ठिकाणी विरोधी पक्षाचे लोक घुसलेले। मित्रांनो, स्वतःहून ज्या ठिकाणी महिला असत, मुली असत, पुरुष असत, यांनी त्या ठिकाणी आंदोलन हातात घेतलं आणि हे म्हणतात की त्या ठिकाणी विरोधी पक्षाचा हात आहे। एवढा बेजबाबदार वक्तव्य एक भारतीय जनता पार्टीचा जबाबदार मंत्री या ठिकाणी करतो, त्याची निंदा करावी तेवढी कमीच आहे। म्हणून मी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार, गिरीश महाजन सर्व या भ्रष्ट सरकारचा या ठिकाणी निषेध करतो। बदलापूरच्या घटनेच्या आरोपीला तात्काळ फाशी झाली पाहिजे। काल लोकांची एकच मागणी होती की आरोपीला फाशी द्या, वी वॉन्ट जस्टिस, आय वॉन्ट जस्टिस, आम्हाला न्याय द्या। कारण कायद्याच्या खेळामध्ये बसून चालणार नाही। तुम्हाला माहितीये कायद्याचा खेळ अनेक वर्षानुवर्ष चालतो। शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली, कायद्याचा खेळ चालू आहे। त्याच पद्धतीने हा सुद्धा कायद्याचा खेळ चालेल। म्हणून माझी विनंती आहे की आरोपी आपल्याकडे निष्पन्न झालेला आहे, तात्काळ त्याला भरचौकात फाशी दिली पाहिजे, त्याचं गुप्तांग कापून टाकलं पाहिजे, गरम सळईनं त्याला चटके देऊन त्या ठिकाणी भरचौकात त्याला मृत्यूदंड दिला पाहिजे। एवढी सुद्धा मागणी मी या ठिकाणी सरकारकडे करतो। आणि भविष्यात या महाराष्ट्रामध्ये आमच्या लेकी बाळी, आमच्या आया बहिणी सुरक्षित राहिल्या पाहिजे अशी सुद्धा विनंती या ठिकाणी सरकारला करतो। आणि या झालेल्या बदलापूरच्या घटनेचा मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं, उपस्थित आपल्या सर्वांच्या वतीनं आणि महाविकास आघाडीच्या वतीनं, माजी आमदार चंद्रकांत दानवे यांच्या वतीनं तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद।